हो सर्वांना नमस्कार. इयत्ता 8वी प्रश्नसंच प्रश्नसंग्रह 1 रिव्हिजन. पहिले 9, 10, 11, 12 टॉपिक्स आपण जून महिन्यापासूनच्या अभ्यासक्रमामध्ये व्यवस्थितरित्या तुमच्या समजेल अशा भाषा शैलीमध्ये तुमच्यासमोर केले ते पाठवलेले आहेत. तरी 8वीच्या मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करण्यासाठी तुम्हाला गणित मैत्री मोठ्या प्रमाणात जॉईन होत्या. दररोज स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. पण मध्येच लेक्चर अटेंड न करता तुम्ही काय करणार आहात की गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करणार आहात आणि मग ते तुम्हाला म्हणजे तसा आनंद तुम्हाला गणिताचा एकतरी गणितसारखा विषय आहे, त्यात हे ऑनलाईन आहे, त्यात एवढ्या दुरून सगळं शिकायचं आहे आणि ह्या सगळ्याला तुम्हाला ते कळण्यासाठी तुम्हाला पहिल्यापासून अटेंड असणं गरजेचं आहे. तर आपण प्रश्नसंच मधलं प्रत्येक गणित एक संकल्पना म्हणून शिकवत आहोत. आपण या प्रश्नापर्यंत आलेलो बघा. प्रश्नसंच 1 मधलं प्रश्नसंच 1 मध्ये प्रश्न क्रमांक 10 पूर्ण झाले आपले. प्रश्न क्रमांक 11 त्रिकोण एबीसी मध्ये एडी आणि बीई ह्या मध्यक आहेत. जी हा त्यांचा संपात बिंदू आहे मध्यकांचा. त्रिकोण एबीसी मध्ये एडी आणि बी ह्या मध्यक आहेत. त्रिकोण मध्यका शिरोलंब हे त्या धड्यामध्ये व्यवस्थित पूर्ण केले. तरी पण एकदा त्याचं रिव्हिजन म्हणून आपण घेतोय. रिव्हिजन तासामध्ये नव्यानं जॉईन झाणाऱ्या मुलांना त्याचा बेस समजावा आणि जी मुलं पहिल्यापासून बघतायत त्यांना त्याचा विशेष आनंद घेता यावा, त्याची सहजता कळावी यासाठी आपण प्रयत्न करतो. त्रिकोण एबीसी हा एक एबीसी त्रिकोण काढूया. एबीसी हा त्रिकोण, त्याच्यामध्ये 2 मध्यका काढायचे आहेत. मध्यका म्हणजे काय? त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्या शिरोबिंदू समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास मध्यका म्हणतात, हो की नाही? मग ही मध्यका त्रिकोणाला 3 मध्यका असतात. मध्यका संपात हा त्रिकोणाच्या आतमध्ये येतो. पण शिरोलंब संपात ही संकल्पना 5च्या तासाच्या वेळेला आपण क्लिअर केली बऱ्यापैकी. तर असा प्रश्न बघायचा. तर एडी आणि बी ह्या मध्यका आहेत. एडी ही मध्यका काढायची आहे. ए ह्या शिरोबिंदूपासून डी हा बिंदू आपल्याला शोधायचा आहे अगोदर. डी हा बिंदू शोधणे म्हणजे मध्यकेचा बिंदू हा शिरोबिंदू आणि त्याच्या पायाचा जो मध्यबिंदू आहे, करेक्ट मध्यबिंदू, याचे 2 समान भाग करणारा हा जो भाग आहे, 2 समान भाग करणारा जो बिंदू होईल त्यांना जोडणारा हा रेषाखंड म्हणजे डी. आणि ही झाली त्याची मध्यका. लक्षात घ्या, शिरोलंब हा भाग वेगळा. शिरोलंब हा असा येतो वळव्याच्या दोरीसारखा आणि हे असतं हे मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाची मध्यका असं म्हणतो आपण. ह्या मध्यकेचं नाव आहे, बोला पुढं काय मध्यका म्हणायचे सांगा बरं याला? एडी ही मध्यका म्हणायची. बीई मध्यका काढत असताना बी हा शिरोबिंदू घ्यायला पाहिजे आणि ईला आपण ह्याचा मध्यबिंदू म्हणून शोधला पाहिजे अगोदर. ह्याचा मध्यबिंदू आपल्याला जो शोधून काढला पाहिजे हा बघा. बीच्या समोरची बाजू एसी आणि त्याचा मध्यबिंदू हा याचा मध्यबिंदू तिथं ई घेतो आणि मग यांना जोडणारा जो सेगमेंट तयार होईल, यांना जोडणारा जो सेगमेंट तयार होईल ही त्याची दुसरी मध्यका आहे. बी आणि ईला जोडायला पाहिजे. बी आणि ई आणि ह्या 2 मध्यका जिथं छेदतात तो छेदनबिंदू त्याला गुरुत्व मध्य जी म्हणतात आणि तो मध्यका संपात, मध्यकाचा संपात बिंदू. तिसरी पण मध्यका आपल्याला अशी काढता येईल, ती काढायला सांगितली नाही. मध्यबिंदूला जोडणारा रेषाखंड. पुन्हा एकदा हा भाग नीटपणे लक्षात घ्या. तुमच्या लक्षात आला का बघा. शिरोलंब काढत असताना मात्र शिरोबिंदूतून काढणारी लंबरेषा ही जेव्हा आपण काढतो तेव्हा ह्या शिरोबिंदूतून आपल्याला असं खाली जावं लागेल. हे बघा, हा शिरोबिंदूतून काढणारी लंबरेषा इथं अशी हा सेगमेंट काढत असताना हा ए बिंदूतून काढलेली एक लंबरेषा अशी होईल. हे बघा, इथं हा बिंदू आला असता तो त्याला शिरोलंब झाला असता. आता या गणितात शिरोलंबाचा विचार नाही करायचा होता. पुन्हा एक प्रॅक्टिकल ट्रूथ म्हणून बघा. आता जसं तुम्ही 6व्या इयत्तेपासून कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गा इतका असतो हे पायथागोरसचं प्रमेय स्वीकारून पुढचं गणित शिकला. तसं आता इथं तुम्ही 8वीत आहात, इथं एक स्वीकारा की इथं हा जो भाग तुम्हाला दिसतोय हे बघा, हा जो जीडी आहे ना त्याच्या दुप्पट बरोबर वरती भाग शिल्लक राहिला असतो किंवा जेव्हा जी आहे ना त्याच्या दुप्पट बरोबर हा भाग शिल्लक राहिला असतो. म्हणजे त्यांचं जे विभाजन आहे तो 2:1 प्रमाणात होत असतं. मध्यकेचं विभाजन हे 2:1 म्हणजे या शिरोबिंदूपासून म्हणजे ए जी जी डी
AG अपॉन GD चा रेशो आहे 2:1. AG आता पुढचं तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मी काय बोलत नाही. ह्याचं रूपांतर म्हणजे याचा दुप्पट हे 2:1 काय आहे. हे GD करता एक भाग राहतो आणि त्याच्या दुप्पट हा भाग शिल्लक राहतो. मग त्या प्रमाणात त्याचं विभाजन होत असतं. कोणाचं गुणोत्तर बघा 1 2 3 जर कोणाची माप असतील 1 2 3 तर ती कोणाचं माप 1 2 3 असणार नाही पण त्या पटीत असतं. तसे हे त्याचं मल्टिपल राहतं. आता ह्याच्यामध्ये प्रश्न असा विचारला बघा. प्रश्न असा आहे बघा तुम्ही यांची किमती शोधा. हा सामायिक परीक्षेसाठी आपल्यामध्ये हा प्रश्न येऊ शकेल. हे बघा AG आहे 5. AG आहे 5. बरं लिहितच लिहितो. AG आहे 5 आणि तर तुम्ही जीडीची लांबी काढा. ही लांबी आपल्याला शोधायला सांगितली. जीडीची लांबी शोधा असं म्हटलं. इथं आता AG ची किंमत घ्यायची आहे 5, जीडीची किंमत घ्यायची आहे माहिती नाही x आणि हा जो भाग आहे ना 2:1 हा रेशो राहतो. ह्याला तिरकस गुणाकार करूया. 2x बरोबर 5 एके 5 आणि x बरोबर 5/2. x बरोबर 5 चे 2 भाग केले 2.5 रुपये होणार बघा. म्हणजे हा दुप्पट राहतो आणि त्याच्या निम्पट हा राहतो आणि याचं उत्तर येणार 2.5. याच्या निम्म ते येणार. लक्षात राखा बघा. त्याच्यानंतर जी आहे 2 हे 2 आहे. या दुप्पट हे येणार 4 येणार. या दुप्पट कोण येणार सांगा बरं. BG येणार आहे. बघूया मग BG ची लांबी आपल्याला हा 2 आहे ना सॉरी हां 2 आहे. B किती असेल असा भाग आहे BE असा हा त्याच्या दुप्पट येणार आहे. पण त्यांना उत्तर कोणाचं पाहिजे बरं. G काढल्यानंतर GD काढायला सांगितलं तर G आहे. B काढायला सांगितलं बघा. आता BE ची लांबी काढा असा प्रश्न आहे. B ची लांबी काढूया पण B ची लांबी काढत असताना समजा तुम्हाला इथं AD काढा असं विचारलं असतं. AD काढा असं म्हटलं असतं. AD काढताना आपल्याला हे 2.5 आणि हे 5.0 याची बेरीज करून याचं उत्तर 7.5 काढावं लागलं असतं. 7.5 असं उत्तर आलं असतं. आता आपल्याला इथं B काढायचं सांगितलं बरं का. काढूया. परत इथं सुद्धा जे मध्यगेचा जो संपात बिंदू आहे त्याच्यामुळे जे मध्यगेचे 2 भाग झाले त्याचं भागाकार हा 2:1 राहतो. हा फरक रेशो आहे तो रेशो राहतो 2:1 बघा. BG अपॉन GE याचा जो भागाकार आहे तो पुन्हा 2:1 राहतो. हे गणितज्ञांना सापडलेलं सत्य आहे. ह्या सत्याचा वापर करून आपण BG ची किंमत आपण काढूया. ती माहिती नाही आहे तात्पुरतं मी x घेतो बघा. ही x घेतो. GE ची किंमत 2 दिली आहे. ह्याचं उत्तर 2:1 आहे. आता आपण तिरकस गुणाकार केला तर x एके x x बरोबर आलं 2 दूनी 4. पण x म्हणजे काय आलं सांगा आपल्याला. x म्हणजे काय आलं आता हा ओके. हा x म्हणजे होता BG होता. पण त्याने गणितामध्ये आपल्याला B शोधायला सांगितले. दिस B हाऊ टू फाइंड आउट दिस व्हॅल्यू ऑफ BE सेगमेंट. हा B पासून E पासूनचा सेगमेंट. आता सादर टेक्निक्स आपल्याला कधी त्या उद्देशाने आपण बघत नाही कधी. x ची किंमत 4 आली आणि BE काढायला सांगितलं. पेपरमध्ये बऱ्याच वेळा ते काढायचं राहून जातं बघा. हा B हे काय BE हे जे आहे ना हे तुम्हाला सहजतेने करता यायला पाहिजे बघा. कसं करूया आता. हा BE हा जो सेगमेंट आहे हा सेगमेंट कसा बनलाय बघा बरं. दॅट्स बिकम फ्रॉम BG प्लस GE याच्यापासून बनलाय बरोबर ना. आता त्याची लांबी आहे 4 आणि 2. 4 अधिक 2 त्याचं उत्तर येणार 6. 4:2 म्हणजे परत 2:1. 5:2 म्हणजे परत 2:1. ह्या मध्यका संपाचं 2:1चं जे गुणोत्तर आहे हे गणितज्ञांना सापडलेलं तथ्य आहे. ही तिसरी मध्यका ही अशी होती. ही सुद्धा अशी जात होती आणि मग यातून जाणारी ही तिसरी मध्यका हा त्यांचा संपात बिंदू आणि ही श्रीलंब संकल्पना आपण बाळगून नीटपणे समजून घ्यायची आहे. 2:1 विभाजन म्हणजे काय ते रेशोमध्ये कसं मांडायचं ते कसं कसं सोडवायचं ह्याच्यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे बघा. तुम्ही प्रॅक्टिस याची होणं गरजेचं आहे. तुम्ही तो प्रॅक्टिस सेटमध्ये निश्चितपणे सोडवा. या प्रकारच्या 2:1 विभाजनावरच्या ह्या गुणधर्माचा वापर करून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात. असंच एक प्रॉब्लेम पाठीमागच्या चाचणीमध्ये येऊन गेलं ते पण आपण सॉल्व्ह करूया. म्हणजे तुम्हाला त्यासाठीचे प्रश्न एकत्रितरित्या रिव्हिजन करायला मदत होईल. 8वीच्या सर्व मित्रांना परत एकदा सांगतोय
गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, वेळही करू नका. बरेच मोठ्या संख्येत मुलं जॉईन आहेत, पण सबस्क्रायबरची संख्या मात्र तुलनेत फारच कमी आहे. त्यामुळं माझं मूल्यमापन बाळांनो त्या सबस्क्राईबवरती असतं. तुम्ही सबस्क्राईब करणं, तुम्ही तास ऑब्झर्व करणं आणि मग आपण तो भाग म्हणजे की मग आपण हे जे काय 450 तास तुमच्यासमोर मी उभा राहायचं आहे तुमच्यासाठी. तुमचे टीचर्स ही माझ्याबरोबर आहेत. मग ते तुम्हाला तुमचा गणिती रिस्पॉन्स, हे नवीन टेक्निक, ही मला मदत करणारे टेक्नॉलॉजीज, त्या सगळ्यांचा आनंद वाढवण्यासाठी तुम्ही गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला वेळ करू नका. आय एम रिक्वेस्ट यू. चाचणीच्या पेपरमध्ये असाच एक प्रश्न होऊन गेला होता. तुम्हाला त्याची रिव्हिजन सांगतो परत, की जसे सामाईमध्ये आपल्याला त्याचे मार्क्स गमवायचे नाहीत. परत हा भाग आहे बघा, एक त्रिकोण आहे. हा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये 3 मध्यगा काढलेल्या आहेत. या त्रिकोणाच्या 3 मध्यगा आहेत. त्रिकोणाचं नाव परत ABCच आहे. ABC असं आहे. त्यानंतर इथं AP ही एक मध्यगा काढली. P हा मध्यबिंदू आहे. दुसरी मध्यगा BQ काढलेली आहे. ही एक मध्यगा आहे. BQ हा याचा मध्यबिंदू आहे, मध्यगाच आहे. तिसरी मध्यगा RC आहे, ही याचा मध्यबिंदू आणि मग ह्यातून जाणारी एक रेषा अशी काढली. इथं नाव R आहे. यांचा हा संपर्क बिंदू स्टँडर्ड शब्द आहे गुरुत्व मध्ये G. आणि मग आपल्याला ह्यातल्या काही किमती दिलेत आणि काही किमती आपल्याला काढायला सांगितले. आता काही किमती दिलेत आणि काही काढायला सांगितले, तेव्हा जो बेसिक गोष्ट असते ती तुम्हाला माहिती आहे, पुस्तकामध्ये शिकलात. यांचं जे विभाजन असतं ते 2 एक असतं. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला ही अपेक्षा बघायचं, RG अडीच असेल तर CG किती असेल. बघा जरा, RG हा 2.5 असेल तर CG किती असेल. पुन्हा एकदा तोंडी प्रॉब्लेम फार सोपं. ह्याचं लहानपेक्षा लहान तुकडा हा मोठा तुकडा, लहानाच्या हे दुप्पट असतो, म्हणजे 2 एक असतं. 2 भाऊ, एक लहान आणि एक दुसरा मोठा भाऊ आहे, त्याचं गुणोत्तर 2 एक आहे, म्हणजे दुप्पट आहे आणि त्याच्या दुप्पट आहे तो सध्या तरी. तर असं होतं, ह्याच्या दुप्पट येणार म्हणजे किती येणार उत्तर सांगा बरं. GC हा किती येणार सांगा. ह्याच्या दुप्पट हे किती दिले, 2.5 दिले ना, हे 2.5 आहे. 2.5ची दुप्पट करा, ते उत्तर येणार. सगळं RC काढा. समजा तुम्हाला RC काढायला सांगितलं असतं तर तो कसा काढा असता तो पण बघूया. मग बेसिक नॉलेज आहे ते दिलं नाही आहे, ह्यालाच एक्झाम म्हणतो ना आपण, ह्यालाच प्रिपरेशन म्हणतो ना. हे कसं देणार, ही जी मध्यगा आहे, RC नावाची मध्यगा आहे, G मुळे हा जो CG भाग आहे, CG अपॉन GR हा जो भाग आहे, ह्याचं जे विभाजन आहे हे 2 एक असतं. हा मध्यगेची प्रॉपर्टी आहे. आता CG ची किंमत आपल्याला काढायला सांगितली, तात्पुरतं X घेऊया. GR हा 2.5 दिलाय, याचं उत्तर 2 एक होणार. पुन्हा आपण X ची किंमत काढत असताना आपण याचा गुणाकार करणार आहोत. X एके X 2.5 गुणिले 2, 2.5 एके 2.5, 2.5 दुणे 5. ओके, आता हे अशा रीतीनं 5 आलं किंवा 5.0 आलं. RC किती झालं सांगा बरं. RC हा 5 अधिक 2.5 करायला पाहिजे बघा. होणार हे 7.5 cm का सेम युनिट दिले असेल तर असं सॉल्व बघा. लक्षात आलं का सगळ्यांच्या. हा याचं विभाजन आहे मोठा रेषाखंड भागिले लहान रेषाखंड. याचं उत्तर तुम्ही लहानला वरती लिहिला तर एकाच जोड लिहावं लागेल. मोठा रेषाखंड भागिले लहान रेषाखंड, ह्याचं हे मध्यगेचं जे प्रॉपर्टी आहे, मध्यगेचा गुणधर्म इथं असं लिहायला पाहिजे. मध्यगेचा गुणधर्म. ओके, असा भाग झाला. सेकंड पार्टमध्ये आपल्याला असंच एक सम दिले बघूया. त्याच्यामध्ये असं आहे बघा, BG 6 आहे. BG 6 आहे. हे बघा, हे 6 आहे आणि BQ काढा सांगितले. बघा जरासं, BG आहे 6. पुन्हा लक्षात घ्या, ही मध्यगेचा मोठा तुकडा BG, छोटा तुकडा GQ,
ह्यांचं मोठ्या लहान तुकडा त्याचं रेशो 2:1 बरोबर. बीजीची किंमत किती दिली ती भरूया. बघा मी पुढे घेतो आता इथं. बीजीची किंमत किती आहे बघा बाळांनो. हा बीजी दिलाय 6. GQ माहिती आहे का आपल्याला. नाही आहे. मी एक्स इथं वापरला, इथं वाय वापरतो. 2:1 तिरकस गुणाकार करा. 2y बरोबर 6 वाय बरोबर 3 आलं बघा. ह्याच्या निम्मा हा येणार, छोट्याच्या दुप्पट हा येणार. आता BQ काढा, याचं काढा असाला तर हे 6 आणि हे 3 एकूण किती होणार सांगा बरं. हे 9 होणार. आलं लक्षात. हे 6 GQ काढायला सांगितलं असेल. BQ काढा म्हणजे बघा. BQ ची लांबी कसं काढणार सांगा आता. BQ बरोबर 6 + 3 = 9 येणार. हा 6 हा 3 हा 3 हा 6 हा 2.5 हा 5. आलं लक्षात. असा हा 2:1चा छान पद्धतीने उपयोग करणं. त्यासाठी ते छान पद्धतीने समजलं पाहिजे तुम्हाला, तर ते व्यवस्थितपणे आपल्याला मांडू शकतो. आपण हे भाग सोडवू शकतो. त्याच्यानंतर AP दिले बघा बाळांनो. AP दिले बघा 6. AP दिले बघा 6. AG आणि GP काढा सांगितले. आता एकदम सहज सोडवायचं म्हटलं तुम्हाला 6 हे असं घ्यायचं. 6 कसं बनले बघा. हे 2 2 2. त्याचे 2 भाग एका बाजूला घ्या आणि 1 भाग एका बाजूला घ्या. 2 भाग म्हणजे 4 आणि 1 भाग म्हणजे 2. आता ह्याचा भागाकार करा. ह्याचं गुणोत्तर किती येणार सांगा बरं. ह्याचा भागाकार केला तर परत ह्याचं उत्तर 2:1 येणार. म्हणजे 1 भाग 4 येणार आहे AP. आणि हे 2 तुकडे 6चा असेल तर हे तुकडे, हे 9चे असेल तर 3 6, 2.5 असेल तर 5.5 असं होतं. आता हे गणित आपल्याला कसं सोडायचं. बघूया कसं सोडायचं. ठीक आहे. तर असा हा भाग होणार. सहजतेने म्हटलं तर असं सोडता आलं असतं. थोडंसं ऍडिशनल विचार आपल्याला करायला पाहिजे. आता BG AG/GP याचं गुणोत्तर आहे 2:1. मग ह्यासाठी काय म्हणूया. याच्या मल्टिपल मधलं म्हणूया. ह्याला काय म्हणूया 2x म्हणूया. ह्याला काय म्हणूया सांगा बरं 1x म्हणूया. ह्याला 1x म्हणूया. आता दोघांची बेरीज किती दिल्या बाळांनो. हे बघा. AG आणि GP याची बेरीज किती दिल्या बघा. AG आणि GP याची बेरीज म्हणजे AP आहे. होय की नाही. हे बघा. ह्याला आपण तात्पुरतं 2x म्हणलं. 2:1 असतं. ह्याला 1x म्हणलं तर AP दिले बघा 6. आलं लक्षात. आता बघा बाळांनो हे दोन्ही मिळून किती झाले 3x झाले. 3x बरोबर 6. x बरोबर 6/3. 3 1 3 3 2 6. x किंमत किती आली बाळांनो 2. म्हणजे हा 1x GP हा जो होता GP हा होता 1x म्हणजे 1 × 2 उत्तर आलं 2. आणि AG हा जो भाग आहे तो आहे 2x म्हणजे 2 × 2 त्याचं उत्तर आलं 4. परत आणखी एकदा बघा. दोघांचं गुणोत्तर 1:2 आहे. दोघांची बेरीज 6 आहे. 2 भावांच्या वयाचं गुणोत्तर 2:1 आहे. 2 भावांच्या वयाचं गुणोत्तर 2 भावंडांच्या वयाचं गुणोत्तर 2:1 आहे. मोठा भाऊ आणि लहान भाऊ यांच्या वयाचं गुणोत्तर 2:1 आहे. आणि दोघांची वयांची बेरीज 6 वर्ष आहे. हे गणित कसं सोडणार. मोठ्या भावाचे वय 2x वर्षे मानू. लहान भावाचे वय 1x मानू. दोघांची बेरीज 6. 3x बरोबर 6. x बरोबर आलं 3. म्हणजे लहान भाऊ 1x वर्षाचा म्हणजे तो 2 वर्षाचा आहे आणि मोठा भाऊ त्याचा 4 वर्षाचा आहे. 2 भावांच्या वयाचं गुणोत्तर तसे हे 2 भाऊ होते. हे 2 तुकडे होते त्या मध्यकेचे. त्यांचं गुणोत्तर 2:1 होतं म्हणून आपण एकाला 2x मांडलं आणि त्याचं कॉमन मल्टिपल पाडलं. ह्याला एकाला 1x मांडलं. दोघांची बेरीज 6 आहे. अशा रीतीने बघून x ची किंमत आपल्याला 2 आली आणि x ची किंमत 2 6/2 याचं उत्तर x ची किंमत 2 आली. म्हणून तो लहान भाऊ 2 वर्षाचा झाला. मोठा भाऊ 4 वर्षाचा झाला. हे AG बरोबर 1x आणि GP बरोबर 1x म्हणजे 1 × 2 2 आलं. 2 × x म्हणजे बेदोनी 4 आले. अशा रीतीनं ह्या मध्यगाचं 2:1 बघा. आपण 9वी मध्ये सुद्धा किंवा आता 8वी मध्ये त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांचं गुणोत्तर 1:2 आहे. 1x मानू 2x मानू 3x मानू. तिघांची बेरीज 180. तसं इथं दोघांचं गुणोत्तर 2:1 आहे. म्हणजे एकट्याला 2x मानायला पाहिजे एकट्याला 1x मानायला पाहिजे. परंतु AG तुकडा आणि GP तुकडा ह्या दोघांची बेरीज म्हणजे AP तुकडा हा सगळा सेगमेंट 2x 1x 3x x बरोबर 2 आलं. x म्हणजे हा x म्हणजे हा 1x होता हा 2x होता. 1x म्हणजे 2 आलं म्हणून 2x बरोबर 4 आलं.
अशा प्रकारचा एक प्रश्न 3 किंवा 4 गुणासाठी याच्यावरचा आपल्याला 8व्या इयत्तेमध्ये टर्मिनल परीक्षेमध्ये हा भाग आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? सगळेच 2 एक कसं करायचं, ते भागिले कसं मांडायचं, एक तुकडा दुप्पट 3 6 6 3 अडीच 5 5 अडीच 2 4 4 2 ह्यांची बेरीज 9, ह्याची बेरीज 7.5, ह्याची बेरीज 6. याचं छान ॲप्लिकेशन. एकाच मोठा तुकडा देतात, लहान काढा सांगतात. एकाचा लहान तुकडा देतात, मोठा काढा सांगतात. एकाचं सगळंच देतात आणि 2 भाग काढायला सांगतात. तीनही मध्येला 3 वेगवेगळ्या प्रकारे वापरायचं गणित परीक्षेमध्ये तयार करण्याचं स्किल हे आहे. अशा रीतीने बोलणं प्रॉब्लेम सेट जो आहे, संकीर्ण प्रसंग जो आपण सॉल्व्ह करतोय, प्रत्येक गणित एक प्रत्येक संकल्पना म्हणून बघतोय, जेणेकरून नव्याने जॉईन झालेल्या मुलांनाही तो कळेल आणि जुन्या मुलांना सुद्धा जे पहिल्यापासून जॉईन आहेत त्यांनाही त्याचा थोडासा वेगळा आनंद मिळेल. आपण काहीतरी शिकालोय याचा आनंद तुम्हाला घेता येईल असा प्रयत्न आमचा आहे. सगळाच पेपर, सगळेच प्रॉब्लेम सेट, सगळेच लेसन आपण पूर्ण करणार आहोत. स्कॉलरशिप आणि एनएमएसाठी सुद्धा शक्य होईल तेवढी मॅक्सिमम मदत आपण करतोय. ओके. मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणात जॉईन होत आहेत मुलं. उत्तर, प्रश्न, रिप्लाय, पालक वगैरे चांगल्या रीतीचं सहकार्य करत आहेत. तेवढे काही ॲडिशनल माहिती मिळेल. आता मी हे काम एकटा करत नाही आहे. ह्या सगळ्या जिल्ह्यातली स्कॉलर मुलं, हुशार प्रज्ञावंत मुलं आपल्याबरोबर जॉईन आहेत. ती मुलं आहेत हुशार प्रज्ञावंत अभ्यासू पालक आपल्याबरोबर आहेत. तेही माझं कुठं एखादा प्रश्न किंवा एखादं उत्तर चुकलं तरी लगेच रिप्लाय करणारी, रिप्लाय करून त्याचं करेक्ट उत्तर सांगणारी ही माणसं आहेत. त्यामुळं गणिताचं काम बाळानो दर्जेदार होते, वाढते. त्या सगळ्या रिप्लायबद्दल तुम्हा सर्वांना परत एकदा धन्यवाद. पण बाळानो, माझं मूल्यमापन किंवा मी जरासं गणिताचं काहीतरी चांगलं चाललंय हे कळण्यासाठी सबस्क्रायबर किती आहेत ह्याच्यावरती मूल्यमापन होतं. तुमची टक्केवारी वाढण्याचा मी प्रयत्न करतोय, तसं माझीही टक्केवारी वाढवण्यासारखं काम तुमच्या हातात आहे. तुम्हाला पडीशी सगळे लेक्चर्स मिळावेत यासाठी गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करायला विनंती लावू नका. एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलं जॉईन असून सुद्धा सबस्क्रायबर्स मात्र कमी पडत आहेत, याचं दुःखही थोडंसं आहेच मला. जेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर आमचं गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा. आय एम रिक्वेस्ट यू. ओके बघा, परत लवकरच पुढील तासिक आहे. काही पेपर्स तुमच्याकडे असतील तरी जरूर पाठवा. काही अवघड प्रश्न असतील तरी पाठवा. मी एकटाच नाही आहे, माझ्याबरोबर मोठं गणिताचं सर्कल सगळ्या महाराष्ट्रभर सोबत आहे. आपण ते सर्वांना फॉरवर्ड करू, सगळ्यांची पण माहिती काढू, करेक्ट उत्तर तुमच्यापर्यंत निश्चित पोचू. ओके बाळांनो, धन्यवाद. भेटूया.